दोन मुठी थंडी. एकदा दिल्लीत खूप थंडी पडली होती. इतकी कडाक्याची थंडी की माणसे गोठून जातात की काय अशी सर्वांनाच भीती वाटत होती. कडाक्याच्या थंडीमुळे राजधानीतील जवळपास सर्वच काम थंडावले होते. बिरबल आणि बादशहा आपल्या महालात बसून खिडकीतून बाहेर पाहत होते. दोघांच्याही अंगावर उबदार कपडे होते, तरीही खिडकीतून येणाऱ्या हवेच्या झोतामुळे त्यांना थंडी जाणवत होती. बाहेर रस्त्याकडे पाहताना असाच एक थंड हवेचा झोत आला आणि त्या थंडीने बादशहा शहरला. आपले अंग गरम कपड्यात घट्ट लपेटून घेत बादशहा म्हणाला, किती थंडी पडलीये, दोन मुठी सरकार. क्षणाचाही विलंबन करता बिरबलाने थंडीचे मोजमाप केले. फक्त दोन मुठी थंडी. आश्चर्याने विचारित बादशहा म्हणाला, कशी काय मोजलीस तू थंडी? अशा कडाक्याच्या थंडीत रस्त्यावरून जाणाऱ्या एका खेडवळ माणसाकडे बादशहाची लक्ष वेधीत जे. बिरबल म्हणाला, महाराज बघा, तो माणूस आपल्या दोन्ही हाताच्या मुठीत थंडी भरून घेत निघाला आहे. बादशहाने बघितले, तो माणूस थंडीने काकडला होता. थंडीपासून बचाव करण्यासाठी त्याने आपल्या दोन्ही हाताची बोटे वळवून गच्च मुठी बांधल्या होत्या आणि त्या काखेत कोंबून तो रस्त्याने चालला होता. त्या गरीबाला थंडीपासून बचाव करण्यासाठी दुसरे काही साधन नाही, हे बिरबलाने चतुराईने लक्षात आणून दिल्याबद्दल बादशहा गालात हसला आणि आपल्या एका सेवकाला पाठवून त्या माणसाला एक उबदार रळजी पाठवली. कौशल्य, थंडी, ऊन, वारा ही निसर्गाची रूपे असून त्यांच्या तडका सहन करण्यासाठी परिस्थिती शहाणपण शिकवित असते. हा सारासार विचार करून बिरबलाने थंडीचे मोजमाप करून दाखवले आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही छानशी गोष्ट? कमेंट करून नक्की सांगा. या गोष्टीला आपल्या इतर मित्रांसोबत ही शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.